काहीतरी. मग कार दे ना, मी कुठे काय म्हणतेय. पण त्या स्कूटरशी माझ्या भावना जोडल्या गेलेल्या आहेत. खूप आठवणी आहेत. ती खूप महत्वाची आहे स्कूटर माझ्यासाठी. आणि ती स्कूटर कुणालाही दिलेली मला आवडणार नाही. तू का असा हट्टीपणा करते सांगितल्या? वहिनींना पण का नाही कळते. ही काल काल परवा आलेली ही मोलकरीण दादासाहेबांना काय गरज आहे इतकं महत्वाचं आणि इतकं महागडं गिफ्ट द्यायची. स्कूटर इतकी महत्वाची आहे किर्लोस्करांसाठी, ती गिफ्ट म्हणून देतात या काल आलेल्या मोलकरणीला. नाही मला कळत नाहीये. दादासाहेबांचा जेवढा विश्वास आहे ना त्या पारूवर, ते बघून असं वाटतंय हे गिफ्ट देणं प्रकरण इतक्यात तरी काही थांबणार नाही. सतत तिला गिफ्ट देत राहणार आहे ते. मी इतकी वर्ष राहते या घरात, पण मला साधी फुटकी कवडी नाही दिली यांनी गिफ्ट म्हणून. ती इतकी इतकी महत्वाची स्कूटर त्या भिकारड्या मोलकरणीला देत आहेत. अजून काहीतरी गिफ्ट द्यायच्या आधी मला याचा बंदोबस्त केलाच पाहिजे. नाही नाही, हे मी अजिबात घडू देणार नाही. दामिनी, काहीही झालं तरी पारूला ती स्कूटर मिळता कामा नये. काहीतरी केलं पाहिजे. ती स्कूटर आपण बाहेरच्या कोणालाही नाही देणार आहोत, आपल्या मुलांना देणार आहोत ना. तर बघ, त्यामुळे ती आपल्या सोबतच असणार आहे. तरीही मला हे पटलेलं नाही. ती स्कूटर कुणालाही द्यायची नाही, बस. काय मला ना तुम्हाला गाडीबद्दल काहीतरी सांगायचं. गाडीबद्दल? म्हणजे त्या स्कूटर बद्दल. स्कूटर? हां, या सगळ्यात ना दामिनी मॅडमचा हात आहे. काय? काय? दामिनी काकू? हो, आता मी त्यांना कॉफी द्यायला गेले होते ना, हां, तेव्हा ते कोणाबरोबर तरी फोनवर बोलत होत्या. मी सांगत होत्या की ती गाडी तोडून टाकायला. काय? दामिनी काकू का असं करते? पण ती त्या दिशाच्या नादाला लागते आणि हे सगळं करते. कारस्थान करायला लागले तर आपल्या विरुद्ध. मी जाऊन तर तिला जाबच विचार. प्रीतम तुम्ही प्लीज आधी शांत व्हा. प्रिया मॅडम, मी आलेच. हो, कसा शांत हो मी? प्रिया, तू बघतेस ना काय केलंय तिने. मला कळतंय प्रीतम. हे बघा, आता आपण डायरेक्टली दामिनी काकूंवर असा आरोप नाही करू शकत. मुळात आपल्याकडे वेळच नाहीये तेवढा. सावित्री आत्या आता काय सांगून गेल्या कळलं ना. ती स्कूटर कधीही तोडू शकतात. ती स्क्रॅप होऊ शकते कुठल्याही क्षणी. हे बघा, आपल्याकडे आता अजिबात वेळ नाहीये. आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोहोचून ती स्कूटर ताब्यात घ्यायला हवी. बरोबर बोलतेस तू प्रिया. पण ती गाडी दामिनी काकूंनी कुठे दिली आहे हे तर आपल्याला कळलं पाहिजे ना. आणि हे सगळं जरा गोड बोलून काढून घ्यावं लागणार आहे तिच्याकडून. आणि ती इतक्या सहजासहजी आपल्याला सांगेल असं मला वाटत नाही. काही करून तिच्याकडून आपल्याला हे काढूनच घ्यावं लागणार आहे प्रिया. मला किती वेळा सांगितलंय त्या जुन्या गाड्या मोडकळीला देऊन टाका, भंगारवाल्याला देऊन टाका, स्क्रॅप करा. पण तुम्हाला माझं ऐकायचंच नसतं. तुम्ही आणि बाबा, तुम्हाला दोघांना ना या जुन्या गाड्या सांभाळून ठेवायची सवय लागली. का असं करता तुम्ही प्रीतम? जरा मार्केटमध्ये जाऊन बघा की किती छान छान ऍडव्हान्स गाड्या आल्यात. आपण नवीन गाडी घेऊया ना, त्या सगळ्या देऊन टाका. हे बघ, मला माहिती आहे मार्केटमध्ये चांगल्या गाड्या आल्यात, पण बाबांच्या आठवणी होत्या त्या गाडीसोबत, ते विसरतेस का तू? पण गेली ना आता ती आठवण. म्हणून तुम्हाला सांगत असते की त्या सगळ्या गाड्या भंगारवाल्याला देऊन टाका. तुमची ती मोटरसायकल आहे ना जुनी, ती पण देऊन टाका. आपण यांना छान नवीन कार घेऊया. प्रिया, मला नाही वाटत का की माझ्या बाईक्स देऊन टाकाव्या. अरे मी स्वतः कंटाळलोय त्या. दामिनी काकू, तुला तर माहिती असेल ना काकू, मला आवडतच नाही ग बाईक्स चालवायला. पण मला तू सांग, असा कुठला माणूस असतो का जो जुन्या गाड्या घेतो? अगं नाही ना, मी तेच सांगतो. पण भंगार झाल्यात आणि कोणी घेत पण नाहीये. मला सांग, कुठला माणूस अशा बाईक्स घेतो? शोधा भंगारवाला एखादा. अरे पण नाही घेत. कुठला माणूस असतो का असा? थांब. अरे मला माहितीये, कुर्ल्याला एक मोठं मार्केट आहे जुन्या गाड्यांचं रे.
तिथे तू तुझी गाडी देऊ शकतोस. म्हणजे तिथे ना स्क्रॅप झालेल्या भंगारच्या इनफॅक्ट थोड्या चांगल्या असतील तरी गाड्या घेतात. तुझी गाडी तिथे दे, तुला चांगले पैसे देतील ते. हो का? थँक्यू सो मच दामिनी काकू, तुम्ही आम्हाला सांगितलं. नाहीतर या प्रीतमना काही जमलंच नसतं. काकू पण मला सांग, त्या मार्केटमध्ये नक्की जुन्या गाड्या घेतात ना? नाही म्हणजे उगाच माझा हेलपाटा होईल ग, बाकी काही नाही. हा नाही नाही नाही, अजिबात हेलपाटा होणार नाही. मला पक्की माहितीये तिथे ना जुन्या स्क्रॅप झालेल्या म्हणजे खूप जुन्या असलेल्या गाड्या घेतातच. इतर चोरी करून आणलेल्या गाड्या असतात ना, त्या पण घेतात. म्हणून सांगते, जा आणि तुझी गाडी दे पटकन. हो का? अरे वा, मस्त आहे. पण मला सांग, आता तुला एवढं माहिती आहे म्हणून विचारतोय, तुझी काही ओळख वगैरे आहे का तिथे? म्हणजे तुझ्या ओळखीचा कोणी असेल तर मला नंबर दे ना, काम सोपं आहे नाही का? हो देते. नाही माझ्याकडे काय, माझ्याकडे तर कधी कधी गाडीही नव्हती ना, त्यामुळे भंगारवाल्याचा नंबर माझ्याकडे असण्याचा काही संबंधच नाही है ना. त्याचं काय झालं, मी सतत ऑनलाईन शॉपिंग करत असते की नाही, मग ते स्क्रोल करत असताना मला ती बातमी दिसली होती. हा मग म्हटलं कधी ना कधी कोणाच्या ना कोणाच्या कामाला येईल ना, म्हणून मी लक्षात ठेवलं होतं. अरे आणि तुम्हाला तर माहिती आहे ना माझी मेमरी किती शार्प आहे. मग बघ आज उपयोगाला आलं तुम्हाला. आता काय आहे ना, मला खूप काम आहे. तू जा तुम्ही करून घ्या सगळं. हा प्रीतम,